राजे येऊ का? माझ्या खोलीत येताना तुला परवानगी कधीपासून लागायला लागली रे? हा, नाही म्हटलं परवानगी न घेता आत आलो तर माझ्यावर रागवायचास म्हणून जरा अंदाज घेतला. तुझं ना विहंग हल्ली माझ्या आईसारखं झालंय. टोमणे मारण्याची एकही संधी तुम्ही दोघंही सोडत नाही. कुठून येतोस? अरे मंजुषा बरोबर गेलो ना शॉपिंगला. हा, आजी म्हणाली मला. झालं व्यवस्थित? हो एकदम. बरं, ऐक, माझं एक काम आहे तुझ्याकडे. सांग ना. उद्या जरा माझ्या बरोबर येशील? हो, पण जायचंय कुठे? आपल्या सासरे बुवांकडे. पिल्लूच्या बारशाचं आमंत्रण द्यायचंय त्यांना. कसं आहे व्यंग, ते सुद्धा माझ्यासारखेच सटक डोक्याचे आहेत. मी तिथे जाईन, त्यांना आमंत्रण देईन. कदाचित असं होऊ शकेल की ते काहीतरी उलट बोलतील, कुरापत काढतील आणि मग आमच्यात भांडण होईल. पण मला हे दाखवून द्यायचं की मी भांडायला गेलो नव्हतो, मी फक्त आमंत्रण द्यायला गेलो होतो. थोडक्यात मला तू तिथे एक साक्षीदार म्हणून हवायस. येशील? येईन गी. बरं, मग आता आलायस, जेवून जा. म्हणजे काय? आज तुमच्याकडेच वार लावलाय. हा, नमस्कार बाईसाहेब. नमस्कार गेलं खड्ड्यात. माझ्या कामाचं काय झालं? कुठचं काम? मी मालकांकडे जाऊन आलो, ते काम केलं मी. मी तुम्हाला मालकांना भेटायला सांगितलं होतं का? SMS करायला सांगितलं होतं ना आशिषचा पत्ता. काय झालं त्याचं? पोचले मी पुण्याला. आता करतो. लगेच करा. संख्या तुम्हाला तुमचे मालक ओरडतात ना, ते उगीच नाही. आहातच कामचुकार. बाईसाहेब, तुम्ही आता आणखीन कसली अब्रू काढताय? मग काय करू? पूजा करू? ठेवा फोन आणि पाठवा पत्ता लवकर. युसलेस. कुणाला फोन केला होतास? मैत्रिणीला. पुण्याची मैत्रीण. तिलाच. काही नाही, पत्ता मेसेज कर म्हणून सांगत होते. अरे विहंगराव, या ना, या विहंगराव, या आत या. बसा ना विहंगराव, या. नाही, राहू दे. काय करणार? चहा, कॉफी? नाही, खरंच काहीच नको. का? अहो, सासऱ्यांना जावयाच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं अशी प्रथा आहे. पण जावयानं सासऱ्याच्या घरी आदरातिथ्य स्वीकारायला काहीच हरकत नसते. जावयाचा तो मान असतो. बरं, आज इथं येणं कसं काय केलं? काम माझं आहे. आमंत्रण करायला आलोय. माझ्या मुलीचं बारसं आहे आणि तुम्ही यावत अशी माझी मनापासून इच्छा आहे. विहंगराव, या विषयावरती आपलं आधीच बोलणं झालेलं आहे. मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगितलेला आहे. मला काम आहे, मला इंदोरला जावं लागतंय. कामं होत राहतील. माझ्या मुलीचं बारसं पुन्हा नाही होणार. काही समारंभ किती जवळचे असले तरी सुद्धा आपल्याला ते अटेंड करणं जमतच असं नाही. आपण मनावर घेतलं तर सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात. विहंगराव, माझ्यावर कोणी फोर्स करू शकत नाही. मला वाटतं मी बाहेर थांबावं. तुम्ही घ्या बोलू. नाही, तू बाहेर नको जाऊस.
तुला मी इथे का आणले तुला माहिती आहे ना. हे पण थांब. बाबा माझा ऐकाल का? बास झालं, तर खूप झालं. अजून हे असं किती दिवस चालू राहणार आहे? या सगळ्याला सुरुवात मी केलेली नाहीये, तुम्हाला चांगलं माहिती आहे व्यंगराव. एका बापाचं भांडण आहे. त्या घरात माझ्या मुलीला मान मिळत नाहीये आणि तो मान ज्याच्यामुळे मिळत नाहीये त्याच्याशी फार नीट बोलता येईल असं मला नाही वाटत. सरनाईक साहेब, तुम्ही अजूनही मानपानाच्या गोष्टी करताय. इतकं सगळं होऊनही तुमची मुलगी अजूनही त्याच घरात राहते. स्वतःला त्या घराची मालकीण म्हणवते आणि घरातली इतर सगळी माणसं तिला तोच दर्जा देतात. आणखीन कुठला मान हवाय तिला? आणि आमचं म्हणाल तर नवरा बायकोचं नातं कसं असावं याबद्दल बाहेरच्या कुठल्याच माणसाने काहीच बोलू नये, नाही का? तुमच्या मुलीला माझ्या घरात कुठलीही ददात नाही. तिचं आयुष्य सुरळीतपणे सुरू आहे. अजून काय हवंय तुम्हाला? मुधोळकर, सरनाईक साहेब, एक बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. माझ्या मुलीचं बारसं आहे तेव्हा तुम्ही अगत्याने या, कारण ती फक्त माझी मुलगी नाहीये, ती तुमची नात आहे. व्यंग माझं काम झालंय. मी बाहेर थांबतो, तू ये. बाबा येतो मी. मग आता काय नावाचं ठरवलंय तुम्ही? हे नको ते नको, किती घोळ घालतायचा? घोळ आम्ही घालत नाहीये सासूबाई, तुमचा लाडका नातू घालतोय. कुठल्याही गोष्टीत त्यांनी खो घातला नाही असं आजपर्यंत कधी झालंय? प्रत्येक वेळेला ह्याचं काहीतरी वेगळंच असतं. बरं, मी याला काही बोलायला गेले की तुम्ही माझ्यावर चिडता. आता तू टोक गाठू नगत. मला म्हातारीला काय खूळ लागलाय वय तुला बोलाया? ते काय नाही, मी आता सत्यालाच समज सवताच विचारते आणि सांगते काय ते नाव ठेवून मोकळा हो बाबा. आजी प्लीज नको, तुम्ही नका बोलू त्यांच्याशी काही. अगं का ग, तुला काय बोलला त्यो? नाही, काही बोलले नाहीयेत ते, पण प्लीज तुम्ही नका पडू मध्ये. आणि कसं आहे, त्यांनी माझ्यावर निर्णय सोपवलाय ना, मग मी बघेन ना काय नाव ठेवायचं ते. प्लीज. तुम्हा नवरा बायकोसनी ना जो घोळ घालायचा आहे तो घाला, पण माझ्या नातीचं चांगलंच एक नाव ठेवा म्हणजे झालं. तुला आमच्या ऑफिसच्या कॉफीचा रंग आवडलेला दिसत नाहीये. नाही, तसं काही नाहीये. का रे? मग पीत का नाहीस? पी ना. पिन की. तू एवढं फोन करून मला ऑफिसमध्ये कशासाठी बोलवून घेतलंस त्याचा विचार करते. विचार काय करायचं? त्यापेक्षा मला विचारायचं ना, मी सांगितलं असतं. अरे वा,
हे लक्षातच आलं नाही माझ्या. आता सांग, माझी काही हरकत नाही. पिल्लूचा बारसा आहे उद्या आणि तू येतेस. सत्यजी, तू हे आमंत्रण देण्यासाठी मला इथे बोलवून घेतलंस? हो. हो काय? जनरली हा लोक दुसऱ्यांच्या घरी जातात आमंत्रण करण्यासाठी, असं स्वतःकडे बोलावून नाही घेत. ही माझी स्टाईल आहे. आणि कसं आहे, तुला असं नको वाटायला की हा माणूस वार लावून माझ्याच घरी कॉफी प्यायला येतो. माझ्या ऑफिसच्या कॉफीची चव कशी आहे हे तुला कळायला हवं, म्हणून तुला बोलवलंय. चांगली आहे कॉफी, आणि ही स्टाईल पण बरी आहे. आपलं म्हणणं कसं बरोबर आहे, खरं आहे ते पटवून देण्याची. एनिवे, जोक्स अपार्ट, मला नाही वाटत उद्या मी बारशाला. नाही, हे तू बोलूच नकोस. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. उद्या पिल्लूच्या बारशाला तू माझ्या घरी येणार आहेस. आणि हा आग्रह नाही, हा माझा हट्ट आहे, कळलं? आणि मला हे माहितीये तुला उद्या काहीही काम नाही आहे ना गा. तू किती बोलतोस ना, आणि किती सिरियस होतोस एकदम. नाव काय ठरवलंस पिल्लूचं? उद्या ये, मग कळेल. हो. हे का? तू कुठे बाहेर निघालास का? हो, ऍक्च्युली एक ना मीटिंग लाईनअप झाली, ती आटोपतो आणि येतो. अरे पण आपण मूवीला जाणार होतो ना. हो ऍक्च्युली ना, पण आपण रात्रीच्या शोला जाऊया ना प्लीज स्वीज. हो ठीक आहे. मला माहिती आहे मी असं जाणं तुला आवडलेलं नाहीये, पण काय करू, फारच महत्वाचं काम आहे. हे बघ, मी ना साधारण 2.5 तासात माझं काम उरकतो आणि लगेच परत येतो. काय? ठीक आहे, पण लवकर येशील ना, मला इथे एकटीला चैन नाही पडणार. हा गेलो आणि हा आलो. तसं मला सुद्धा तुला इथे एकटीला टाकून मीटिंगला जायला खरं म्हणजे कंटाळा झालाय. खरंच. अरे नाही, कंटाळा कसला, काम आहे म्हणजे तुला गेलंच पाहिजे. तू जा ना, मी इथे थांबते आणि तुझी वाट बघण्यात काय गंमत आहे ना त्याचा एक्सपिरियन्स घेते. नाहीतरी लग्नानंतर तुझी वाट बघायचीच आहे मला. बघ, हे असं बोलायला लागलीस ना की जाऊ होतच नाही. सुहास, तुला उशीर होतोय ना, चल जा, निघ प्लीज, लवकर ये परत. बाय. सुटले एकदाची. मंजिरी वहिनी येऊ? अरे या ना, विचारायचं काय? कशी आहे आता पिल्लूची तब्येत? बरी आहे. झाली तुमची खरेदी? हो, तेच तुम्हाला दाखवायला आणलं होतं. काल दाखवायचंच राहून गेलं ना. अहो त्यात काय एवढं. अरे वा. आणि ही साडी मी उद्या नेसणार आहे पिल्लूच्या बारशाला. अरे वा, बघू. खरंच छान आहे तुमचा चॉईस. माझी नाही, विहंगची चॉईस आहे. अरे वा, मग उत्तम आहे. आणि हे पिल्लूसाठी माझ्याकडून. अहो मंजुषाताई, याची काय गरज आहे? असू दे. एक मिनिट, फोन वाजतोय माझा. बाबांचा फोन आहे. हॅलो. हा बोला बाबा. हा मंजिरी, कशी आहेस? मी मस्त, मजेत. तुम्ही कसे आहात बाबा? हा मी बरा आहे. नाही, मी फोन अशासाठी केला होता की आज सत्यजितराव घरी आले होते. पिल्लूच्या बारशाचं आमंत्रण देऊन गेले.
मग तुम्ही येणार ना बाबा? हो येणार आहे. अरे माझ्या नातीचं बारस आहे, यायला नको म्हणून येणार आहे. चला, म्हणजे कुणामुळे कुणासाठी का होईना पण तुम्ही येताय घरी. मला खूप छान वाटलं. ठीक आहे, नंतर बोलूया. नंतर बोलतो. ठेवू आता. ओके ओके, बाय. टेक केअर. मंजुषाताई, बाबा येणार आहेत बारशासाठी. मी जरा यांना फोन करू का? फक्त 2 मिनिट. हो हो. एक्सक्यूज मी. बोल. अहो, बाबांचा फोन आला होता मला. मग नाही, बाबा घरी येणार आहेत आपल्या बारशासाठी. थँक्यू. तुम्ही थँक्स कशाला? माझ्या मुलीच्या बारशाचं आमंत्रण करणं हे माझं कर्तव्य आहे. ती येत असतील उत्तम आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायची गरज नाहीये. अहो नाही, तसं नाही, पण आणि बाय द वे, माझी आमंत्रण अजून संपलेली नाहीयेत. ठीक आहे, अनघा आता माझ्या सोबतच आहे. तिला पण मी आत्ताच सांगत होतो की उद्या तुला पिल्लूच्या बारशाला यायचंच आहे. तुला काही बोलायचंय का? नाही. गुड. ठेव मग फोन. मंजिरी वहिनी, मंजिरी वहिनी. हा, सॉरी, तुम्ही काय विचारलं का मला? नाही, तुम्ही कुठली साडी नेसणार आहात उद्या? काही ठरवलं असेल ना? नाही, अजून नाही ठरलं. तू मुद्दाम वागलास ना असा? काय वागलो मी? अच्छा, तुला खरंच माहित नाहीये? काय मी काही केलं का आता? हा, हो, तुला माहिती आहे मंजिरीला आपलं भेटणं खटकतं. मग का सांगितलंस तिला मी समोर बसली म्हणून? तिने विचारलं होतं. मग मुळात मंजिरी कोण हे ठरवणारी की मी कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही भेटायचं ते. तिचा काहीही हक्क उरलेला नाही आता माझ्या आयुष्यावर. आणि कसं आहे ना गा, इतक्या जखमा आजपर्यंत मी खाल्ल्या ग, त्याच्या बदल्यात एक बारीकसा चिमटा काढला तर त्याचं काय एवढं? मजा आली. छान आहे कॉफी. अशक्य आहेस तू. सत्यजित मुधोळकर आहे मी. वहिनी, काही हवंय का? नाही नाही. अहो, ग्लास मी वहिनी. अहो सॉरी, माझं लक्षच नाही. मी वहिनी राहू दे, काय करताय? मी करीन ते. काय झालंय वहिनी? तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. नाही, तसं नाही. ते पिलूच्या बारशासाठी
अनघाताई अनघाताई त्या सुद्धा येणार आहेत? वा, बरं झालं. त्यानिमित्ताने त्यांना भेटता येईल. खर तर तिथनं आल्यापासनं एकदाही फोनवर सुद्धा बोलता आलं नाहीये मला त्यांच्याशी. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानता येतील. खरं सांगू मंजिरी वहिनी, खूप चांगल्या आहेत त्या. खूप सांभाळलंय त्यांनी मला. सत्यजित दादांना खूप चांगली मैत्रीण मिळाली आणि त्यांची मित्रांची पारखही तशीच आहे म्हणा. एक विहंग आणि दुसऱ्या अनघाताई, दोघंही पहिली माणसं आहेत.